कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्णा कृष्णा मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण गोविंद नारायण हरे कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण कृष्ण गोविंद नारायण कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण 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 कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण कृष्ण गोविंद नारायण कृष्ण कृष्ण मुकुंदा जनार्दना कृष्ण गोविंद नारायण कृष्ण गोविंद नारायण कृष्ण गोविंद नारायण हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद गोविंद हे गोपाल राधा कृष्ण गोविंद
वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारौ वन्दे वाणी विनायकौ त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिविद्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः गोविन्दाय नमो नमः।
अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवंत श्री हरीच्या अनंत कृपेने मागील 13 दिवसे आपण श्रीमद भगवत गीतेजीचं श्री भगवान आणि अर्जुनाच्या माध्यमातून संवाद पाहण्याचा प्रयत्न करतोय. हा संवाद ऐकणाऱ्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक वयोगटाच्या माणसासाठी, प्रत्येक परंपरेचं पालन करणाऱ्या, भिन्न भिन्न परंपरेचं पालन करणाऱ्या प्रत्येक माणसासाठी कशा प्रकारे उपयुक्त आहे हे जाणून घेण्यासाठी आपण या गीताजींना डिकोड करण्याचा प्रयत्न करतो. अभ्यासाच्या ठिकाणी मन एकांत न करू शकत असलेल्या विद्यार्थ्यासाठी भगवंतांनी काय सांगितलेलं आहे? आयुष्यामध्ये प्रचंड 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 जो नाराज झालेला आहे, ज्याला अपयशाची प्राप्ती झालेली आहे, ज्याला मरायचा विचार येतोय, ज्याला काहीच करू वाटत नाही, अशा सगळ्या प्रकारांच्या द्वंद्वांमध्ये फसलेल्या माणसांसाठी काय घेण्यासारखं आहे हे समजून घेण्यासाठी आपण ह्याची चर्चा करतो. विषादग्रस्त अर्जुनाला भगवंतांनी कर्मनिष्ठ करून त्याला कर्म करण्यासाठी प्रवृत्त केलेलं आहे. तुला चांगलं किंडर जॉय देतो, तुला मोठं राज्य देतो, तुला त्रिलोकीचा राजा करतो, असं सांगितलं का? कर्म करणं हे आपलं धर्म आहे. कर्म करणे हे आपलं धर्म आहे. दॅट इज अ वे ऑफ लाईफ. आणि त्या वे ऑफ लाईफला जगलं पाहिजे. नाही जगल्याने काय होतं? इनडिसिप्लिन ठेवल्याने काय होतं? आत्म अनुशासन नसल्यामुळे काय होतं? बदमाशी केल्याने काय होतं? मायेच्या अधीन झाल्याने काय होतं? चंचल मनाच्या मागे लागल्यानंतर काय होतं? या सगळ्यांची नाना प्रकारे भगवंत व्याख्या सांगत आहे. आपल्यासाठी डिसिप्लिन ही महत्वाची गोष्ट आहे. आत्म अनुशासन हे महत्वाची गोष्ट आहे. आत्म अनुशासनचं पालन न करता आपलं नुकसान होणार आहे. आपण मायेच्या अधीन होणार आहे. या सगळ्या ज्ञानाला आतापर्यंत आपण ज्ञान योग, कर्म योग, ज्ञान कर्म संन्यास योग आणि कर्म संन्यास योग याच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न केलाय. या ज्ञानामध्ये आत्मसंयमाची खूप जरूर आहे, खूप आवश्यकता आहे. आत्मसंयमाच्या आवश्यकतेसाठी कशा प्रकारे क्रियान्वित व्हायला पाहिजे? आत्मसंयमी माणसाने भगवत प्राप्तीसाठी कशा प्रकारे प्रयत्नशील राहायला पाहिजे? कशा प्रकारचं ध्यान धारणा कशा प्रकारची त्याने केली पाहिजे? आत्म उद्धारासाठी प्रेरित झालेल्या अशा त्या माणसाची लक्षणं काय आहे? कशा प्रकारचं त्याचं आसन असलं पाहिजे? कुठल्या ध्यानमुद्रेमध्ये त्याने बसलं पाहिजे? त्याच्या श्वासोश्वासावरती त्याचं लक्ष कसं असलं पाहिजे? ही प्रत्येक गोष्ट सांगत आहेत भगवंत. देयर इज अ प्रोटोकॉल फॉर एव्हरीथिंग. आम्ही गेलो, धांगड धिंगाणा केला आणि आम्हाला ती गोष्ट प्राप्त झाली असं कधीच होत नाही. प्रत्येक छोट्या गोष्टीसाठी एक प्रोटोकॉल असतो. आई जेवण बनवते, जेवण बनवत असताना ती फोडणी आधी देते की नंतर देते याच्यावरनं चव बदलत असते. भारताच्या प्रत्येक राज्यामध्ये फोडणी देण्याची विशिष्ट पद्धत आहे. जेवणासारख्या छोट्या गोष्टीमध्ये जर का एवढं वैविध्यता, आपल्याला एवढी वैविध्यता दिसत असेल, तर भगवंताला प्राप्त करण्यासाठी जे अनंत अनंत मार्ग आहेत ते सगळे जातात तर भगवंतामध्येच. पण आपली चॉईस कुठली आहे? आपली आवड कुठली आहे? आपल्याला भजन करायला आवडतं की स्वामी विवेकानंदांसारखं ध्यान करायचं आवडतं? स्वामी विवेकानंद हे ध्यानासाठी बनलेले नाहीये. जगाच्या पाठीवरती या संस्कृतीचं डंका त्यांना वाजवायचा आहे. कर्मनिष्ठ त्यांना होण्याची आवश्यकता म्हणून त्यांच्या गुरु ठाकूर रामकृष्ण परमहंस यांनी त्यांना तशा प्रकारची आज्ञा केली.
समर्थ आचार्य कोण असतात? भगवंताशी ज्यांचा संपर्क झालेला आहे, संबंध झालाय, त्या परमतत्वाला जे समर्पित झालेले आहेत, आत्मरूप त्यांचा झालेला आहे, असे त्यांचं काय त्यांची लक्षणं असतात, त्यांच्या चरणांचा आश्रय कशा प्रकारे घ्यायला पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण या मार्गांमध्ये ज्ञान योगाचा मार्ग सांगितला, कर्मयोगाचा मार्ग सांगितला. आता ध्यान योगामध्ये स्थित असलेल्या व्यक्तीला कशा प्रकारे योग केला पाहिजे याच्याबद्दल भगवंत सांगत आहे. ध्यान योगामध्ये मन इंद्रिय बुद्धींना वश करण्याची आवश्यकता आहे. एक मुलगा होता, छोटा होता, याच्यासारखाच. तो खूप खोडकर होता. तू चांगला आहेस, तू खूप खोडकर होता. तर त्याचे आई वडील त्याला रागवायचे. एकदा रागवलं, दोनदा रागवलं, तीनदा रागवलं, चारदा. मग तो काय झाला, स्टबन झाला. तुम्ही काय पण करा, मी दंगा घालणार. तुम्ही काय पण करा, मी दंगा घालणार. मला मारताय, मारा, मी दंगा घालणार. आपलं मन पण असंच करत. आपलं मन आपलं ऐकत नाही. जशा प्रकारे घोडा खूप विद्वान, खूप ताकदवर असतो, पण त्या घोड्याच्या डोळ्याला आपण ते समोर असं लावलं आणि त्याची लगाम धरली की तो आपल्या ताब्यात येतो. तशाच प्रकारे आपल्या मनाला अंकुश लावण्यासाठी त्याला चांगल्या गोष्टींची सवय लावण्याची आवश्यकता आहे. एक तुम्हाला छोटं उदाहरण सांगतो. एक खूप तपस्या करणारा एक माणूस होता. खूप तपस्या केला. खूप तपस्या करून भगवंताला प्रसन्न केला. भगवंताला प्रसन्न केल्यानंतर भगवंत प्रकट झाले. प्रकट झाल्यानंतर म्हणले, भक्ता बोला, तुला काय वरदान पाहिजे? मला म्हणले, मला एक असा सेवक पाहिजे जो निरंतर माझं ऐकणार. मी जे सांगेन ते केलं पाहिजे. त्याने मला दुसऱ्या पृथ्वीच्या दुसऱ्या भागावर नाही म्हणलं तरी उचलून मला लिहायला पाहिजे. मी जी आज्ञा देईन त्याचं पालन त्याने केलं पाहिजे. भगवंत म्हणले, ओके, डील डन. बट तो एकही क्षण गप असणार नाही. तुला त्याला सतत काम सांगावं लागणार आहे. त्याने विचार केला, आपल्याकडे भरपूर काम आहे, देऊ टाक. ओके, डील डन. डील डन झाल्यानंतर भगवंत ते त्याला असा एक सेवक देऊन गेले. गेल्यानंतर आता मी काय करू, मला आज्ञा द्या. मी काय करू, मला आज्ञा द्या. ह्याला काय सुधारणा, आता तर आलाय गप बस म्हणल्यावर. मग तो भगवंताचा भक्त काय म्हणतो, एक काम कर, अमुक गोष्ट करून ये. तो आला, आता काय करू? मग ती गोष्ट करून ये. आता काय करू? मग ही गोष्ट करून ये. असं करत करत हा थकला. आज्ञा देता देता काय झालं, हा थकला. थकल्यावर पुन्हा भगवंताचं ध्यान केलं. अरे भगवंता, मला मी ह्याचा बॉस आहे का हेनी माझा बॉस आहे? मला आज्ञा द्या, मला आज्ञा द्या. असं म्हणून माझं तर श्वासोश्वास बेकार करून टाकले, जगणं माझं बेकार करून टाकलं. मला धीरच धरू देत नाही, धीरच धरू देत नाही. मी काय करू? भगवंत म्हणले, तुझंच होतं ना, तुझीच इच्छा होती, आता तू मागितलंय, मग मी याचं काय करू? भगवंत म्हणले, इट्स व्हेरी सिंपल. त्याला कुठल्या तरी एका कामात लावून टाक. पायऱ्या चढ, पायऱ्या उतर. मी जोपर्यंत तुला पुढचं काम सांगत नाही तोपर्यंत या जिन्याच्या पायऱ्या चढ उतर. काम लावून टाकलं. मग त्याला जेव्हा कामाचं काम होतं तेव्हा सांगितलं, आता थांब, चल हे काम करून येऊ. तुम्हाला लक्षात येते का मला काय सांगायचा प्रयत्न करायचा? आपला मन हा आपला सेवक व्हायला पाहिजे. मन म्हणते, चल उठ, जाऊन खाऊन येऊ. चला खदडायला उभे. गरम गरम भज्या, गरम गरम अमुक तमुक, प्रसादाच्या नावाने तर काही खातो आपण. हा, देवीला हे चालतं, देवाला हे चालतं, त्याला हे चालतं, त्या कोणाला काय चालतं हे माहित नाही, पण आपल्याला सगळं चालतं. आपल्या मनानुसार आपण नाचायला लागतो आणि मनानुसार नाचल्यामुळे आपली दुर्गती होते. या शरीराबद्दल जाणून घेऊन, या मनाबद्दल जाणून घेऊन आपण याच्या परे आहोत, आपण याचे मालक आहोत. पण आपल्याला हा घर कधी सोडावा लागेल हे आपल्याला माहित नाही. त्यामुळे खऱ्या अर्थाने ह्याचा मालक कोण झाला? ज्याने याची निर्मिती केली, ते म्हणजे भगवंत.
मग आपण कोण झालो? रेंट देणारे, किरायदार झालो, भाडेकरू झालो. मालकाने म्हणलं चला चला, म्हणलं की चला, दुसऱ्या घरात, दुसऱ्या शरीरात. त्यामुळे वेळेत सावध झालं तर बरं. हा मन आपल्याला नाचवतो, त्यापेक्षा मनाला अनुशासन लावण्याची आवश्यकता आहे. मला चॉकलेटच खायचंय, माझे सगळे मित्र फिरायला चालले, उद्या सगळे मित्र विहिरीत उडी मारतील, चला आपण पण मारायचं का? भगवंतानी आपल्याला सत्संग विवेक दिलाय. सत्संग वार्ता ऐकल्यानंतर आपला मन बलवान होतो. यथार्थ काम जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत याला सत्संग नावाच्या पायरीच्या चढ उतार कामामध्ये लावून टाकायला पाहिजे. म्हणून महात्मा लोक दिवसभर नामस्मरण करतात, राम 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 राम, नारायण नारायण. हातात त्यांचं माळ असतेच, नाहीतर मुखामध्ये त्यांचे चालू असतं, मनामध्ये त्यांचं चालू असतं. आपल्या मनाला चांगल्या गोष्टींची सवय लावण्याची आवश्यकता आहे. यालाच तर अभ्यास म्हणतात. पुढे भगवंत वर्णन करतात. या अभ्यासाच्या अभावामुळे आपली दुर्गती आहे. यथार्थ अभ्यास केल्याने आपलं मन आपल्या नियंत्रणात राहणार आहे, न की आपण आपल्या मनाच्या नियंत्रणात राहू. आवश्यक हे आहे की आपल्याकडे जे तंत्र आहे त्याचा आपल्याला उपयोग करता आला पाहिजे. मशीन्स आर गुड सर्वंट्स, बट इफ मशीन्स बिकम मास्टर्स we will be in danger. आपला मन एक मशीन आहे, त्या मनाला नियंत्रणात ठेवण्याची आवश्यकता आहे. मग नियंत्रणात कसं ठेवणार? तर त्या मनामध्ये जाऊन किडे कोण करत आहे? त्याच्यामध्ये विचार कुठून उत्पन्न झाले? आपल्या ज्या 5 इंद्रिया आहेत, डोळे, नाक, कान, तोंड आणि त्वचा, या 5 इंद्रियांमधून जे काही आत जाते ना, हे रिसेप्टर आहेत आपले. या रिसेप्टर मधून आज जे जात आहे ते मनात जाऊन विचार उत्पन्न करते. त्यामुळे काय आवश्यक आहे? ह्यांच्यावरती कंट्रोल पाहिजे. मी काय बघितलं पाहिजे, मी काय खाल्लं पाहिजे, मी काय वास घेतलं, कशाचं वास घेतलं पाहिजे, कशाचं चव घेतलं पाहिजे, कशाची चव घेतली पाहिजे, काय ऐकायला पाहिजे. कोणी शिवीगाळ करायचं मी नाही ऐकलं पाहिजे, माझ्या मनात त्याला जागा नाही द्यायला पाहिजे. आपण ठरवायला पाहिजे. आणि ते आपण तेव्हाच ठरवू शकू जेव्हा आपल्याला हे माहिती की काय योग्य काय अयोग्य. त्यामुळे ध्यान योगामध्ये स्थित असलेल्या माणसासाठी अत्यंत आवश्यक आहे की सगळ्या प्रकारे त्याने मन, बुद्धी, इंद्रियांना नियंत्रित ठेवलं पाहिजे. कर्मयोगासाठी पण ते महत्वाचं आहे आणि ज्ञान योगाचं तर ते सगळ्यात मोठं मूळ पायरी आहे. ध्यान योगामध्ये काल आपण पाहिलं, भगवंत म्हणतात जो दुःख रूप संसाराच्या संयोगाने रहित आहे, ज्याचे नाव योग असे सांगितले आहे, तो जाणला पाहिजे. त्या ध्यान योगाबद्दल मी तुला सांगतो, तो योग न कंटाळता आणि धैर्य आणि उत्साहयुक्त चित्ताने निश्चयाने केला पाहिजे. लोक ध्यान करतात. काय ध्यान करतात? ते असे जे झोपतात शवासनच्या नावाने की बोलायचं काम नाही. भगवंत म्हणतात संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून दिल्या पाहिजे. मनाने इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे. एखाद्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी वर्षभर तेच घासावं लागतं. x² + y² = हे = ते. x + y (² x² + y² + 2xy. अरे ते आयुष्यात कधी कामाला येणार आहेत की नाही? sin² θ + cos² θ = 1. ते तुमच्या आयुष्यात परत कधी कामाला येणार आहे का नाही? आपण काय शिकतो? परीक्षा जीवनामध्ये छोटी मोठी परीक्षा शिकण्यासाठी, त्याला पार करण्यासाठी आपल्याला वर्षभर सराव करावा लागतो. मग आयुष्याची फायनल मॅच पास करण्यासाठी थोडा अभ्यास करायला नको का?
या मनाला नियंत्रणामध्ये आणण्याची आवश्यकता आहे. संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना सोडून द्यायला पाहिजे. टॉफी खायची इच्छा झाली, सोडून टाका. मनामध्ये इच्छाच नाही आल्या पाहिजे. राहण्यासाठी 2 टाइमचं जेवण लागते, ज्यादा भूक लागली 3 टाइमचं लागते. 4 जोडी कपडे लागतात, राहण्याला घर लागतं, पर्याप्त असलं पाहिजे. ते जैन लोकांमध्ये खूप महत्वाची म्हण आहे, सातत्याने सर्वजण वापरतात, जो प्राप्त है वही पर्याप्त है. आज मग पायी चालत जाते, उद्या मला सायकल पाहिजे, मग 2 व्हीलर पाहिजे, मग 4 व्हीलर पाहिजे, मग विमान पाहिजे, मग रॉकेट पाहिजे. पुढे काय? मग काय आता दुसऱ्या ग्रहावरून जाऊन राहायला पाहिजे? पादार्थिक वस्तूंचं काही अंत नाहीये. आज आम्ही ढाब्यावरती जेवलो, उद्या 3 स्टार मध्ये जेवलो, परवा 5 स्टार मध्ये जेवलो, मग आणि 7 स्टार मध्ये जेवलो. जेवण तर तेच आहे. मग आपण आपली बुद्धी वापरली पाहिजे की आपण त्याच वस्तूसाठी किती मोल देतोय, पर कशाकरिता देतोय, आवश्यकता काय. तुमचा ऑक्सिजन बंद झाला तर काय होतं हे कोविड मध्ये सगळ्यांना ठाऊक आहे. फुकट भेटायला लागले म्हणून किंमत नाहीये, झाडं कापत बसलाव सगळेजण आपण. आणि कोविड मध्ये 1-1 लाख रुपये दिवसाचं आयसीयूचं बिल. ऑक्सिजन नाहीये, हे नाहीये, ते नाहीये. माणसाच्या अति केल्यामुळे आपला सगळा दुष्परिणाम झालाय. माणसाने निसर्गाच्या अनुकूल जगण्याची आवश्यकता आहे. छोट्या छोट्या या पावलांनी मग कुठेतरी आत्मबोधाच्या पायरीपर्यंत आपण पोहोचणार आहोत. लगेच सगळं सोडून टाका म्हणून होत नाही. छोट्या मुलांनी नियम केला पाहिजे. आम्ही जंक फूड खाणार नाही, आम्ही मैदा खाणार नाही. घरचे आणत असतील तर तुम्ही तुमचं खावा म्हणायला पाहिजे. जे टीनेजर मुले आहेत, जे या मोबाईल मध्ये गुंतलेले, त्यांनी उपवास केला पाहिजे. आज इंस्टाग्रामचा उपवास. आज 1 दिवस इंस्टाग्राम 24 तास उघडायचं नाही. आज दिवसभर मोबाईल बघायचं नाही. ज्यांना इकडचं तिकडचं बोलायची सवय, त्यांनी मौन व्रत धारण करून टाकलं. रोज सकाळी 2 तास मौन व्रत, आज अख्खा दिवस मौन व्रत. आज माझं मौन व्रत आहे. मग चॅटिंग करत बसायचं नाही मौन व्रतच्या नावाखाली. स्वतःला छोटे छोटे नियम घातल्याने आपला मन आपल्या नियंत्रणामध्ये येणार आहे. हे नियम आपल्यासाठी बंधन नाहीये. आपण त्याच्या परिणामावर जे दुष्परिणाम होणार आहे त्याच्यामधून मुक्तीचं हे मार्ग आहे. आपल्याला जे वाईट सवयी लागत आहे त्याचा जो बेकार परिणाम होणार आहे त्याच्यापासून मुक्ती पाहिजे असेल तर छोटे छोटे नियम असले पाहिजे. आणि काही झालं तरी ते नियम सोडले नाही पाहिजे. नियमांच्या आधारावरती माणूस परम तपस्वी होऊ शकतो, परम प्रभावशाली होऊ शकतो. या जगामध्ये परम प्रभावशाली झाल्यानंतर पुढचा मार्ग प्रशस्त होण्यामध्ये सुविधा होते. एखादी गोष्ट सोडायची तर लगेच सोडायची तयारी असली पाहिजे. बंधन आलं की आपण अडकलो, आपण फसलो, आपल्याला दुःख होणार हे समजण्याची आवश्यकता आहे. भगवंत म्हणतात, संकल्पाने उत्पन्न होणाऱ्या सर्व कामना पूर्णपणे टाकून द्या. मनाने इंद्रिय समुदायाला सर्व बाजूंनी पूर्णतया आवरून घ्या आणि त्याच्यानंतर क्रमाक्रमाने अभ्यास करीत उपरत व्हावे. शनैहि शनैहि, हळूहळू. स्लो अँड स्टडी विन्स द रेस. जोश मध्ये उपवास करतो म्हणते, सकाळी काय खाणार नाही, दुपारी काय खाणार नाही, संध्याकाळ होईपर्यंत पोटात काय शांती नाही. जे ताट भरून खाल्लं की सकाळपासूनच्या उपवासाचं रामकृष्ण हरी. थोडं थोडं, शनैहि शनैहि, थोडं थोडं, हळूहळू. पुढे म्हणतात, तसे धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करून दुसऱ्या कशाचाही विचार करू नये. ध्यान योगासाठी हे सगळं सांगितलं. ज्यांचं संसारामधलं सगळं झालेलं आहे, तसं तर सगळं झालं असं कधी कोणाला वाटतच नाही. छोटे असताना वाटते लवकर मोठं व्हायला पाहिजे, मोठं झाल्यानंतर वाटते पहिलेचेच दिवस चांगले होते, मग वाटते जाऊ दे आता मोठे झालो आपल्या पुढच्या पिढीला करायला पाहिजे, मग आजी आजोबा मग वाटते त्यांच्या पुढच्या पिढीला करायला पाहिजे. मग आमच्याकडे मारवाडी ते म्हणजे 3 पिढी वर गेल्यानंतर ग्रेट ग्रँडफादर
ते ग्रेट ग्रँड मदर ते सोन्याची पायरी चढते ते, मग ते इच्छा राहते, मग अजून इच्छा राहते. असं करत करत आपण ती काल कथा पाहिली ना, 9 पिढ्यांची सोय केली, 10व्या पिढीची करू नाही शकला, निराश झाला. भगवंत म्हणतात धैर्ययुक्त बुद्धीने मनाला परमात्म्यामध्ये स्थिर करायला पाहिजे. हे ध्यान योगासाठी सगळं सांगितलं. पुढे म्हणतात हे स्थिर न राहणारे चंचल मन ज्या ज्या शब्द आदी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असते त्या त्या विषयापासून त्याला आवरून वारंवार परमात्म्यामध्ये स्थिर करावे. मी काय करू, मी काय करू असं विचारणारा जो सेवक होता त्याला काय म्हणलं, एक काम लावून टाकलं, झाडावरती चढ, झाडावरती उतर, झाडापासून खाली उतर, वर चढ, खाली उतर. आपल्या मनाला यथार्थ जोपर्यंत काम भेटत नाही तोपर्यंत त्याला भगवंतामध्ये लावून टाका, असं भगवंत म्हणत आहे. यतो यतो निश्चरती मनश्चंचलम अस्थिरम ततस्ततो ततस्ततो नियम्यैन तदात्म्यानेव वंशम नयेत. तो वश मध्ये नाही येणार आहे, लवकर येत नाही, भगवंत स्वतः म्हणतात. पण ज्याच्यापासून तो भरकटत आहे अशा त्या गोष्टींपासून त्याला सावधान करा. पबजी खेळावं वाटते, बंद करून टाका. दारू प्यावी वाटते, बंद करून टाका. काय होणार बघू ना, काय होणार. अरे आपण बॉस आहे का ते वस्तू पदार्थ आपलं बॉस आहे. विचार करण्याची आवश्यकता आहे आणि हे नॅचरल आहे. इट इज व्हेरी नॅचरल टू गेट कॅरीड अवे विथ थिंग्स, बट ॲट द सेम टाइम इट हॅज टू बी व्हेरी नॅचरल टू रिट्राईव्ह अवरसेल्स फ्रॉम द सेम. त्यामधून निघत असताना त्रास नाही झाला पाहिजे आणि मनाने विचार केला, क्षण मात्राचा तो संकल्प असतो, सगळं उडून जातं. न करे नारायण अमुक ठिकाणी भूकंप आला, 30 मजली बिल्डिंग तुम्ही घर बांधलं, सगळं त्यात गेलं, काय करणार. तुमचं मन तुम्हाला आवडण्याची आवश्यकता आहे. महापुरुषांनी हेच केलेले. आपले ऋषी परमज्ञानी होते, परमवैभवशाली होते. परमवैभवशाली असून सुद्धा त्या ज्ञानाचा त्याने कधी व्यापार नाही केला. पर्णकुटीमध्ये राहणारे होते, कंदमूल खाणारे होते, साधे वस्त्र घालणारे होते. 50-50 हजारच्या ब्रँडचं, 1-1 लाखाच्या ब्रँडचं घड्याळ घाल, कपडे घाल, आमचं स्टँडर्ड असं म्हणणारे होते का ऋषी. पण त्यांच्या ज्ञानापेक्षा आपला ज्ञान आजचा जो व्यवहारिक आणि जो क्षणभंगूर ज्ञान आहे तो मोठा आहे का. मग त्यांच्यामध्ये ही साधकी आहे तर आपल्यामध्ये का असू नये. त्यांना जर काही गोष्ट कळली, त्यांनी आपल्याला सांगितलं तर आपण अनुसरण का करू नये. भगवंतांनी सांगितलेलं आहे परंपरागत प्राप्त झाले या ज्ञानामध्ये स्थिर व्हा. त्यामुळे चंचल मन ज्या ज्या शब्दादी विषयांच्या निमित्ताने संसारात भरकटत असतो त्या त्या विषयापासून त्याला आवरून घ्या. नाही आवरल्याने काय होणार आहे. अ स्टिचिंग टाइम सेव्स नाही. आता नाही आवरलं तर ते फाटत जाणार आहे, ते मन बिघडत जाणार आहे, नालायक होत जाणार आहे, हट्ट करणार आहे. पुढे म्हणतात कारण ज्याचे मन पूर्णपणे शांत आहे, प्रशांत मनसं येनं योगिनं सुखमोत्तमं. सुखम उत्तमम. ज्याचे मन पूर्णपणे शांत आहे, जो पाप रहित आहे आणि ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे. रजोगुणाचं प्राधान्य कॅरेक्टरिस्टिक फीचर हे की ते काहीतरी करत राहते. माणसाला कृतिशील ठेवण्याची जी टेंडन्सी आहे, मग ती चांगली असेल वाईट असेल तो निराळा भाग, पण हा कृतिशील ठेवण्याचा जो गुण आहे तो रजोगुण आहे. तर भगवंत म्हणतात की ज्याचा मन पूर्णपणे शांत आहे, जो पाप रहित आहे. पाप रहित कधी होणार आहे माणूस, जेव्हा शास्त्र संमत कर्मांनाच करणार आहे. शास्त्र विरुद्ध कर्म केल्याने आपल्याला पाप लागतो, त्या पापाचा परिणाम दुःख होतो. पुढे म्हणतात ज्याचा रजोगुण शांत झालेला आहे अशा या सच्चिदानंदघन ब्रह्माशी ऐक्य पावलेल्या योग्याला उत्तम आनंद मिळतो. काही न करता भेटायला लागले ना, काही नाही करणं हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हो, आलं का लक्षात.
तुम्हाला कोणी सांगितलं 10 मिनिटं इथे बसा, बसवत नाही. एक दिवस बसा, बसवत नाही. काही न करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. ही गोष्ट ज्याला समजली तो खूप पुढे जातो, धैर्यवान होऊन पुढे जातो. मन शांत असलं पाहिजे, पाप रहित असलं पाहिजे, शास्त्र संमत कर्म केले पाहिजे आणि रजोगुण ज्याचा शांत झालेला आहे त्याचा मन सच्चिदानंदघन परब्रह्म परमात्माशी एकरूप झाले असता त्याला उत्तम आनंद मिळतो. पुढे म्हणतात, जो निष्पाप योगी अशा प्रकारे सतत आत्म्याला परमात्म्याशी जोडून सहजपणे परब्रह्म परमात्माच्या प्राप्तीच्या अपार आनंदाचा अनुभव घेतो, तोच खरं काम करतो. हे ध्यान योगाची पराकाष्ठामय स्थिती आहे. उत्तम प्रकारे ते आसन लावल्यानंतर ज्यादा उंच नाही, ज्यादा खाली नाही, क्रमशः कुशा लावली, मग मृग छाल लावलं, मग त्याच्यावरती कापड ठेवला, ध्यानस्थ झाला, नाकावरती नजर ठेवली, डोळे बंद केले, श्वास आत बाहेर, अशा प्रकारे जो स्थित आहे ज्याला घेणं देणं नाही. पुढे म्हणतात, ज्याचा आत्मा सर्वव्यापी अनंत चैतन्यात ऐक्य स्थित रूप योगाने युक्त असून जो सर्वांना समभावाने पाहणार आहे. भगवंताला प्राप्त होण्यासाठी आवश्यक हे आहे की आपल्याकडे समत्वाची बुद्धी असली पाहिजे. आणि भगवंताला प्राप्त झालेल्या व्यक्तीचा सुद्धा हा गुण असतो की तो सगळ्यांमध्ये समभावना पाहतो. आधी प्रयत्न करणे, प्रयत्नवादाने त्या गुणांना अनुसरण त्यांचं करणे, मग ती स्थिती प्राप्त झाल्यानंतर ते जेव्हा कायम असतं तेव्हा सुद्धा आपण सगळ्यांना एकाच दृष्टीने पाहतो. हा तुझा आहे, हा माझा आहे असं विचार न करता जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा है. यत्र तत्र सर्वत्र भगवंताची दृष्टी तो पाहतो. भगवंत म्हणतात, त्या परम चैतन्यामध्ये जो ऐक्य स्थित रूप योगाने युक्त झालेला आहे, सर्वांना समभावाने पाहणारा आहे, असा योगी आत्मा सर्व प्राणी मात्रात स्थित व सर्व प्राणी मात्रात आत्म्यात कल्पिलेले पाहतो. सर्व काही आत्म्यामध्ये आहे, आत्मा सर्वत्र आहे हे त्याला दिसतं, त्याला बाहेरची गोष्ट दिसत नाही. त्यामुळे महान पुरुषांच्या जीवनामध्ये आपण पाहतो, सहज कोणावरतीही ते प्रेम करतात. ते हे बघत नाही की त्याच्याकडून मला काय भेटणार आहे, कारण ते परमानंदाचं दर्शन करत असतात. संत एकनाथ महाराजांची कथा आपल्याला माहिती आहे. भाकरीवरती तूप लावत असतात जेवण करण्यासाठी, तेव्हा एक श्वान येतो, कुत्रा येतो. श्वान आल्यानंतर त्या शिदोरी मधून एक भाकरी उचलून घेऊन जातो. जो आत्मतत्व आपल्यामध्ये त्या अन्नाला ग्रहण करणार आहे तोच आत्मतत्व त्या कुत्र्यामध्ये सुद्धा विद्यमान आहे. तोच ब्रह्म ब्रह्माला खाऊन तृप्त होणार आहे. अन्न हे ब्रह्म आहे, साक्षात ब्रह्म आहे. त्याच्या मागे मागे तुपाची बाटली घेऊन जातात, तुपाचं ते भांड घेऊन. अरे तू बिन तुपाच्या कसं काय खातो? आता याला सामान्य लोक काय म्हणणार? वेड लागले म्हणणार. वेड त्यांना नाही लागलं, वेड आपल्याला लागलं. अरे दुसऱ्याच्या आणि स्वतःच्या मुलामध्ये जे भेद करतात ते माणसामध्ये आणि कुत्र्यामध्ये किती भेद करणार आहेत? याचा अर्थ कुत्रा चावायला आला तर चावून घ्या, रेबीज करा असं म्हणत नाहीये. विवेक असण्याची आवश्यकता आहे. जग जसा आहे त्याला पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्याला काय बघायचंय फक्त तेच बघतो असं करून चालणार नाहीये. या जगामध्ये बेल भेटू शकते, त्या खटल्यामध्ये कोणालाही बेल भेटत नाही. जसं आपण करतो तसे आपल्यासोबत होतं. अशा उत्तुंग स्थितीला प्राप्त झालेले हे महात्मा लोक यांच्या जीवनातून शिकण्याची गोष्ट आहे. मला एक प्रसंग आठवतो. सोलापूरमध्ये एक सोमाडजी महात्माजी म्हणून खूप विद्वान
आणि परम भगवनिष्ठ परम भागवत व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या घराण्यामध्ये जे आदी महात्माजी होते, तर लोकांनी काय केलं, त्यांची परीक्षा घ्यावी, त्यांची मजा करावी म्हणून एका गाढवाला ऊर्ध्वपुंड्र तिलक लावून ठेवलं, त्यांच्या दुकानाच्या बाहेर थांबवलं. आणि श्री वैष्णव परंपरेमध्ये वर्णन केलेलं आहे की ऊर्ध्वपुंड्र तिलक धारण करणारा कोणी असो, तो भगवंताचा साक्षात स्वरूप आहे. हा तिलक बघून आपला मन आणि मस्तिष्क नमवतो. तर त्यांना सांगितलं की तुम्हाला एक श्री वैष्णव भेटायला आले. त्या गाढवाला तिलक केलं होतं. लोकांची भावना निराळी होती, पण त्या गाढवाला बघून त्यांनी अपमान नाही महसूस करून घेतला. त्या गाढवाला साक्षात दंडवत केलं. ते म्हणजे मी गाढवाला नाही करत आहे, त्याच्यावरती हा तिलक लागलाय ना त्याला करतोय. हा साक्षात भगवंताचं स्वरूप आहे. ऊर्ध्वपुंड्र तिलक मध्ये बाजूला दोन साईडला पांढऱ्या पट्ट्या असतात, ते भगवंताचे चरण कमल आहे. खाली एक सिंहासन असतो, सिंहासनावरती चरण कमल उभे, मध्ये ही श्री असते लाल रंगाची, ती साक्षात लक्ष्मीजीचं स्वरूप आहे. भगवंताचे श्री चरण आसनामध्ये सिंहासनामध्ये माझ्या डोक्यावरती विराजमान आहे, त्यांच्यामध्ये लक्ष्मीजी बसले आहे, अशी भावना आहे. प्रत्येक गोष्टीचा गूढ अर्थ आहे. गाढव असो किंवा मुंगी असो, हत्ती असो किंवा माणूस असो, सगळ्यामध्ये तोच परमात्मा तत्वाचा अंश आहे, जे सगळ्यामध्ये एकच आहे. त्यामुळे भगवंतांनी भेद केलेला नाहीये. आणि जे खरे सज्जन धर्म अनुरागी जन आहे, त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे की त्यांनी सुद्धा कुठल्या प्रकारचा भेद करू नये. ते जर का भेद करत असतील तर ते भगवंताच्या विरुद्ध वागत आहे. भगवंताला तर सगळेजण मानतात, पण भगवंताचं कोणी ऐकत नाही. भगवंताची महिमा अपार आहे, त्याला सगळेजण मानतात. एवढे प्रश्न प्रतिप्रश्न करत असलेला अर्जुन 11 अध्यायामध्ये जेव्हा विश्वरूप दर्शन दाखवतात भगवंत, तत्वबुबुबु होतं त्याचं, तो ते सहन करू शकत नाही. दिव्य दृष्टी असून सुद्धा भगवंताची सुंदर स्तुती करतो. तुमच्या या अद्भुत या स्वरूपाचं मला भय लागत आहे. तुम्ही चतुर्भुज नारायणच्या स्वरूपामध्ये पुन्हा या, मी प्रार्थना करतो असं सांगतो. भगवंताला मानतो, भगवंताचं मानलं पाहिजे. भगवंता सांगितलेली गोष्ट ऐकण्याची आवश्यकता आहे आपल्या कल्याणासाठी. सर्व प्राण्यात सर्वांचा आत्मा असलेला मद वासुदेवाला व्यापक असलेला जो पाहतो, प्रत्येकामध्ये भगवंताचं दर्शन केल्यामुळे तुम्ही जाऊन कोणाला भांडणार आहे का? देवाला भांडतात, स्वतःशी भांडतात. सर्व प्राण्यांना मज वासुदेवात पाहतो, त्याला मी अदृश्य असत नाही आणि मला तो अदृश्य असत नाही. यत्र तत्र सर्वत्र भगवंताचं दर्शन करतो, त्याच्यासाठी भगवंत दुर्लभ कसा आहे? तुकाराम महाराजांची एकदा परीक्षा घेण्यात येते. एक भक्त शिवलिंगावरती पाय ठेवून बसलेला असतो. महाराज म्हणतात, अरे हे काय शिवलिंगावरती पाय ठेवून बसलेला आहे? मग त्याचे पाय उचलून बाजूला ठेवतात. जिथे ठेवतात तिथे शिवलिंग प्रकट होतो. परत उचलून दुसरीकडे ठेवतात, पुन्हा जिथे ठेवलं तिथे शिवलिंग प्रकट. महादेव त्यांची परीक्षा घेत असतात. साक्षात दंडवत घातलेले. आदिशंकराचार्य भगवान एकदा वनामध्ये विचरत असतात. विचरत असताना एक भील व्यक्ती तिथून जात असतो. साक्षात महादेवाचं स्वरूप असतं ते. तर त्यांचे शिष्य म्हणतात, सरका आमचे आचार्य येत आहेत. तर तो भील व्यक्ती काय म्हणतो? ते म्हणतात, तुम्ही कोणाला सरकायला सांगताय? या शरीराला की या आत्म्याला? आणि का सांगताय? जे आत्मा माझ्यामध्ये तेच तुमच्या शंकराचार्यांमध्ये आहे. आद्य शंकराचार्यांनी त्यांना नमस्कार केलं, दंडवत केलं. साक्षात शंकर महादेव प्रकट झाले.
अहंकार मुक्त झालेल्या माणसाला यत्र तत्र भगवंत दिसतो. भगवंत दिसतो ज्याला, तो आपोआप नमतो, तो आपोआप विनम्र होतो. जे चैतन्य स्वरूप आपल्याला बोलण्याची ऊर्जा देते, खाण्याची ऊर्जा देते, पाहण्याची ऊर्जा देते, ते चैतन्य स्वरूप त्या मुंगीला पण या सगळ्या क्रिया करण्याची ऊर्जा देते. ते चैतन्य स्वरूप त्या हत्तीला सुद्धा या क्रिया करण्याची ऊर्जा देते. ते चैतन्य स्वरूप ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र सगळ्यांना तीच ऊर्जा देते. त्याच्यामध्ये भेद नाहीये. आपल्या आपल्या कर्मधर्माप्रमाणे आपण त्या त्या वर्णामध्ये जन्म घेणारे आहोत, पण आपल्यामध्ये भेद नाहीये. आपला परमतत्व एकच आहे. भगवंत म्हणतात या एक असलेल्या परमतत्वाला जो सगळ्यांमध्ये पाहू शकतो त्याला मी कुठेच अदृश्य नाही, कारण तो माझं दर्शन सर्वत्र करतो. आणि त्याच्यासाठी असा तो माझ्यासाठी अदृश्य नाही, म्हणजे माझ्या नजरेत येणार. तसं तर भगवंत सगळ्याला पाहत असतात, पण जो असा विशिष्ट दर्शन करणारा आहे त्याला भगवंत खास लक्ष देतात. जसं एखादा हुशार विद्यार्थी असतो तर प्रत्येक मास्तर त्याला विचारतो की नाही विचारतो. एखादा जास्त बिझनेस करून देणारा तुमचा क्लायंट असेल तर तुम्ही त्याला जाऊन विचारता की नाही त्याला फोन करता की नाही, करता की नाही. तशा प्रकारे या ज्ञानाला जगणारा, चराचरामध्ये भगवंताला पाहणारा जो आहे त्याला भगवंत साक्षात पाहत असतात. आपण लक्ष्मीजींचं आणि भगवंताच्या एका चर्चेचं उदाहरण पाहिलं. भगवंत योग निद्रेमध्ये असतात. लक्ष्मीजी विचारतात, हे भगवंता, सगळा जग तर तुमचं भजन करतो, तुम्ही कोणाचं भजन करताय, तुम्ही कोणाचं ध्यान करताय? त्यामुळे जे माझं ध्यान करत आहे मी त्यांचं ध्यान करत आहे. जो जसं मला भजतो मी त्याला तसंच भजतो म्हणून भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग जो सगळीकडे देवाला पाहत असेल तर देव पण सगळीकडे त्याला पाहणार नाही. त्यामुळे भगवंत म्हणतात त्या तस्याहं न प्रणश्यामि सच मे न प्रणश्यति सर्वभूत स्थितं यो मां भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोऽपि स योगी मयि वर्तते. भगवंत म्हणतात जो पुरुष ऐक्य भावाला प्राप्त होऊन सर्व प्राणी मात्रांमध्ये आत्मरूपाने असलेल्या मन सच्चिदानंद घन वासुदेवाला भजतो, तो योगी सर्व प्रकारे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. आपण वारंवार उदाहरण पाहिलेलं आहे एक्स आणि वाय ऍक्सेस. वेगवेगळ्या ऍप वरती तुम्ही काम करताय, सगळ्या ऍपला स्क्रीन टाइम, टोटल स्क्रीन टाइम म्हणून बघितलं तर आपली प्रगती जादा होते. सगळे काम भगवंताला अर्पण केल्याने भगवंत म्हणतात ते सगळं मला प्राप्त होतो आणि तो कर्मांमध्ये अडकत नाही. त्याच्यासाठी आवश्यक एवढंच आहे की त्याने कर्तव्य कर्म आणि शास्त्रसंमत कर्मे केली पाहिजे. उद्या मी 2-4 लोकांचं मर्डर केलं आणि कृष्णार्पणमस्तू केलं तर चालणार आहे का? नाही चालणार. पण कशासाठी करत आहे तेही महत्वाचं आहे. धर्म की अधर्म, गौमातेचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. कधी सत्य बोलावं, कधी अर्ध सत्य बोलावं. अश्वत्थामा हत्ती मेला, धर्मराज युधिष्ठिरनी असं बोललं आणि त्यामुळे त्यांचे आचार्य द्रोण भ्रमात पडले. युधिष्ठिर खोटं बोलू शकत नाही म्हटले आणि त्यांचा वध झाला. पण कशासाठी? धर्ममय युद्धासाठी. त्यामुळे सर्व कर्मांना भगवंतामध्ये सुपूर्द केल्याने आपल्याला दोष लागत नाही. नवीन वस्तू आली, पूजा करून भगवंताला दाखव, हे बघ तुझ्या सेवेसाठी आलं. मी नवीन फोन घेतलाय, तुझा फोटो काढण्यासाठी घेतलाय.
आम्ही नवीन मायक्रोव्हन आणलंय, तुला थंड आवडत नाही ना, लगेच गरम करून तुला देण्यासाठी आणलंय. भगवंताला अर्पण करू. त्यामुळे मूर्ती पूजेची खूप महिमा आहे. मूर्ती पूजेची खूप महिमा आहे आपल्या जीवनामध्ये. वी हॅव टू कनेक्ट एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ आवर लाईफ टू गॉड. दॅट हॅज टू बी शास्त्र संमत इन अलाइनमेंट विथ व्हॉट एव्हर शास्त्राज हॅव सेड. आणि ते वाचण्याची आवश्यकता आहे, जाणून घेण्याची, समजण्याची आवश्यकता आहे. आणि त्याची मूलभूत पायरी किंवा सगळ्यात सोपं पुस्तक म्हणजे श्रीमद भगवद्गीताची. भगवंत म्हणतात, जो सच्चिदानंद घन परमात्मा वासुदेवाला आत्मरूपाने यत्र तत्र सर्वत्र पाहून भजतो, असा तो योगी सर्व प्रकारे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. एक भगवंताचे भक्त होते. त्यांनी सांगितलं, मी लग्न त्याच मुलीसोबत करणार जी भजन करणारी आहे, जी साधू सेवा करणारी आहे, जी धर्मानुरागी आहे. तर त्यांच्याकडे एक येणारे होते. ते म्हणले, माझ्या परिचयाची एक अशी मुलगी आहे आणि तिने अट अशी ठेवलेली आहे की मी त्याच मुलासोबत लग्न करणार जो रोज 1000 संतांचा प्रसाद करणार, रोज 1000 संतांची जो प्रसादी करणार, त्यांना जेवू घालणार, अशा त्याच्यासोबतच मी लग्न करणार आहे. ते खुश झाले. या क्षणी लग्न करून टाका म्हटले. या क्षणी लग्न करून टाका म्हटल्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर स्वतः काही कामधंदा करत नव्हते, पण वडिलोपार्जी खूप धनसंपत्ती होती. रोज 1000, 1100, 1200, 1500 जेवढे लोक, 1000च्या वर संकल्प होता. वर्ष 2 वर्ष चाललं, सगळा पैसा संपायला लागला. संपायला लागल्यानंतर काय झालं, विचार आला, आता काय करू. ते चोरी करायला लागले. संकल्प तुटला नाही पाहिजे. चोरी कशाची करायला लागले, अन्नधान्याची करायला लागले. पैशाची करत नव्हते, अन्नधान्याची काय. त्यांचं उद्दिष्ट खूप स्पष्ट होता. पद्धत जरी चुकीची असली तरी उद्दिष्ट चांगला होता. उद्दिष्ट चांगलं असल्यामुळे फक्त अन्नधान्य घ्यायचे आणि त्या लोकांच्या घरातून जायचे, घ्यायचे जे बिलकुल भजनानंदी नाहीयेत. त्या लोकांच्या घरातून घ्यायचे ज्यांनी धर्मकार्य केलं नाही, ज्यांनी सेवा केली नाहीये, कारण त्यांचाही कल्याण होईल. असं करता करता काही दिवस झाले. भंडारा चालत राहिला. आता कमी व्हायला लागलं, कमी व्हायला लागलं, कमी पडायला लागलं. संकल्प तुटता कामा नये म्हणून काय केलं त्यांनी हळूहळू धन सुरवायचं सुरू केलं. आणि कोणाचं धन घ्यायचे, जे बिलकुल सेवा करत नाही, अशा त्यांचं धन घ्यायचे. श्री वैष्णवांच्या इथे चोरी नाही करायचे. नंतर खूप चोरी करून करून थकले, कर्ज बाजार झाले. कर्ज बाजार झाल्यानंतर कोणी पैसे देत नव्हते, अजून जास्त चोरी करायला लागले. नंतर काय झालं, एक दिवशी भगवंतांनी परीक्षा घ्यायचं ठरवलं. भगवंताला खूप दया आली. याचा संकल्प तुटू नये. हा संतांची चर्चा करतो, संतांची सेवा करतोय. भगवंत एवढा शृंगार करतात, एवढा सोनं घालून नटून थटून जातात. लक्ष्मीजी पण सोबत जातात. आणि त्या भक्ताला भगवंत रस्त्यातून येत असताना दिसतात. दिसल्यानंतर भगवंताला तो विचारतो, बघतो, अरे हे तर खूप वर्षांची सोय होणार आहे, एवढं धन आपल्याकडे यायला लागले. त्याला माहित नसतं हे भगवंत आहेत म्हणून. इतकं धन आहे, इतकं धन आहे म्हणून तो त्यांच्याकडे जातो. तुम्हाला कोण पाहिजे. ते म्हणले, आम्हाला तुमचं गाव पार करून शहराकडे जायचंय. मग ते म्हणले, इथे शहरामध्ये एक शॉर्टकट, आमच्या गावामध्ये एक शॉर्टकट आहे, ते जंगलामधून जातं, मी तुम्हाला घेऊन जातो. ठीक आहे म्हणले, घेऊन चला. घेऊन गेल्यानंतर जंगलाच्या मध्यभागी गेल्यानंतर या भक्ताने खरा रूप दाखवला. कारण ह्याला तर धन पाहिजे होतं. धन पाहिजे होतं म्हणून त्याने काय केलं, त्याला म्हणलं, आता मी तुम्हाला लुटून टाकणार आहे.
मी तुम्हाला लुटून टाकणार आहे. तो म्हणतो काय झालं? म्हणे माझ्या घरी काही पाहुणे आले, त्यांच्या जेवायची सोय करायची. ते म्हणले ठीक आहे, एक काम करा, काही पैसे घेऊन जावा, मग आम्हाला पुढचा मार्ग दाखवा. काही पैसे घेऊन घरी जातो, संतांचा भंडारा चालू करून येतो. बायकोला म्हणतो पुढच्या धनाची सोय करायसाठी जातोय. सोय करायला जातोय म्हटल्यानंतर पुन्हा तो त्या शेठकडे येतो जंगलाच्या मध्ये. त्याला म्हणतो आता मी सगळं धन घेऊन टाकणार आहे तुमचं, गपचूप काढ. आपला पगडी काढतो, कपडा मांडतो आणि कापड मांडून सगळं धन त्याच्यात टाका म्हणतो. लक्ष्मीजीला म्हणतो तुम्हाला मी डालो सब. भगवंत बघत असतात सगळं खेळ. भगवंताच्या बोटामध्ये, छोट्याशा बोटाच्या लिटिल फिंगर मध्ये एक अंगठी असते. ते म्हणते ये भी निकालो, ये भी निकालो म्हटल्यानंतर ते म्हणतात अरे मी खूप छोटा असताना ही घातलेली, आता काढता येत नाही, बघ तू प्रयत्न करून बघ, काढता येत नाही. भगवंत लुटवायलाच तर बसले होते. तो म्हणतो बोट कापा. बोट कापायला तयार झाला आणि जसं ते बोट कापायला तयार झाला, चतुर्भुज नारायण भगवंतानी त्याला दर्शन दिलं. बोलो भक्तवत्सल भगवान की जय हो. भगवंतानी दर्शन दिल्यानंतर त्याला खूप लाज वाटते. अरे ज्या भगवंताच्या नावाने मी हा भंडारा करत होतो, भगवंताच्या भक्तांची सेवा करण्यासाठी, संतांची सेवा करण्यासाठी मी जे सगळं हे कर्म करत होतो, त्या भगवंताचं बोट कापायला सुद्धा मी पुढे मागे केलं नाही. भगवंत म्हणतात हा धन सगळा तुझ्यासाठीच आहे, तुझी सेवा बघून आम्ही प्रसन्न झालो, तुझा भाव प्रचंड विशुद्ध आहे. याचा अर्थ आपण सगळ्यांनी चोऱ्या करून आणि मग भंडारा केला पाहिजे असं नाहीये. पण याच्यातून सांगायचं उद्दिष्ट असा आहे की परंपरेला संलग्नित असणारा, देव धर्माचं काम करणारा, त्याचा भाव किती विशुद्ध आहे हे भगवंत पाहत असतात. आणि अशा प्रकारचे त्याच्या हातून दुष्कृत्य जरी घडले, भगवंताचं स्मरण असल्यामुळे, भगवंताची बुद्धी असल्यामुळे तो योगी सर्व प्रकारचे व्यवहार करत असला तरी त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. आणि म्हणून साक्षात भगवंत दर्शन द्यायला आले. तो म्हणतो तुमचे दर्शन मला झाले कारण मी चोरी करायला लागलो. चोरी का करायला लागलो? कारण माझ्या बायकोनी सांगितलं होतं 1000 संतांचा भंडारा झाला पाहिजे, मग तुम्ही त्या बायकोला पण दर्शन द्या नावाने. भगवंत त्याच्या घरी जातात, दोघांना दर्शन देतात, कृतकृत्य करतात. सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे, भगवत बुद्धी विशुद्धपणे ठेवून केलेल्या सर्व कर्मांचं फळ हे भगवंताला अर्पण होणारं असतं. आणि भगवंतामध्ये अर्पण होणाऱ्या कर्माचा दोष तर लागत नाही तर नाहीच, पण भगवंताची प्राप्ती होते हे निश्चित. तुम्हाला फॉर्म्युला कळू दे किंवा न कळू दे, तुम्ही तोंडपाठ करून पेपर मध्ये लिहून आल्यानंतर मार्क पडतात की नाही? पडतात की नाही? तुम्हाला किती कळलं आणि तुम्ही किती रटलात? कोण विचारायला आलं का? खूप सुंदर निबंध लिहिला, 10 ओळी पाठ करून गेले संस्कृतचे, मार्क पडले का नाही? तुमचा विश्वास असो किंवा नसो, तुम्ही या भगवत अनुरागी पद्धतीचं जीवन जगलात तर निश्चित स्वरूपाने भगवंताला प्राप्त व्हाल. भगवंत पग पग वरती, पायरी पायरी वरती, ठिकठिकाणी तुमची सहायता करायला येतो. हा अनुभव तुम्हाला भेटतो. प्रत्येकाच्या जीवनामध्ये असे अनुभव असतात. आमच्याकडे परवा एक ताई स्वच्छता करायला येतात. त्यांचा 1.5 तोळ्याचं सोन्याचं पेंडेंट हरवलं. त्या रडायला लागल्या. 1.5 तोळ्याचं सोन्याचं पेंडेंट आजच्या तारखेत कमीत कमी 2 लाख रुपयांचं आहे. त्या घाबरल्या, रडायला लागल्या, खूप शोधले. सगळ्यांनी भगवंताला प्रार्थना केली. गणपती बाप्पाला सांगितलं अरे हिचं नुकसान होईल. थोड्या वेळानंतर तिच्या पल्लूमध्येच अडकलेलं ते सापडलं. अशा गोष्टी जेव्हा वारंवार आपल्या जीवनामध्ये येतात, याला बाय लक बाय चान्स नाही म्हणतायत, याला नशीब नाही म्हणतायत, याला कृपा म्हटलं जातं. तुम्ही माना ना, मानलं तर दगडामध्ये देव आहे, नाही तर दगड आहे. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर साक्षात भगवंताचं ते स्वरूप असतं. वैदिक तत्वज्ञान आहे.
मग गणपतीची पूजा का करतो? प्राणप्रतिष्ठा करतो ना गणपतीची पहिल्या दिवशी स्थापना करताना आपण. या वैदिक परंपरेमध्ये एव्हरीथिंग इज प्लॅन्ड. देयर इज अ हाय टर्म प्रोटोकॉल फॉर एव्हरीथिंग अँड इट इज प्रूव्हन बियॉन्ड डाऊट. पण जोपर्यंत त्या वाटेवरती आपण चालणार नाही तोपर्यंत अनुभव भेटणार नाही. आईस्क्रीम खूप छान आहे, आईस्क्रीम खूप छान आहे. मी कितीही गुणगान करत असलो तरी तुम्हाला त्याचा स्वाद येणार आहे का? तुम्हाला त्याची चव लागणार आहे का? तुम्हाला चाखायला पाहिजे ना. मग हा भगवंताचा गुणगान करणे खूप चांगलं आहे. सगळं कामधाम सोडून करा, रोज 1 तास करा, सपरिवार करा, मित्रमंडळींना घेऊन करा. मी कितीही सांगितलं तरी काय, जोपर्यंत तुम्ही त्याचा आस्वाद घेणार नाही तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही. आणि साक्षात भगवंत याची प्रचिती देत आहे. माझ्यामध्ये सर्व प्रकारे व्यवहार करणारा, त्याचे सर्व व्यवहार माझ्यातच होत असतात. हे अर्जुना, जो योगी आपल्याप्रमाणे सर्व प्राणी मात्रांना समभावनेने पाहतो. यत्र तत्र सर्वत्र एव्हरीथिंग वॉज मी अँड आय वॉज एव्हरीवेअर. Everything is within me and I am everywhere and that I is nothing but परमात्माचा अंश. तसेच सर्वांमध्ये सुख किंवा दुःख समदृष्टीने पाहतो. तो योगी अत्यंत श्रेष्ठ मानला गेला पाहिजे. अशा प्रकारे ध्यान योग करणाऱ्याचे काय लक्षण असतात, विस्तारपूर्वक हे सगळं सांगितलेलं आहे. भगवत प्राप्त व्यक्तींची काय अवस्था असते, कशा प्रकारे कर्मांचे दोष त्याला बांधत नाही याचा वर्णन केलेलं आहे. पुढे वर्णन करतात. अर्जुन वाच, अर्जुन म्हणतो, हे भगवंता, हे मधुसूदना, जो हा समभावाचा योग तुम्ही मला सांगितले, जो समत्व बुद्धीचा योग कर्मयोग तुम्ही मला सांगितलेला आहे, हे भगवंता, तो मन चंचल असल्यामुळे नित्य स्थिर राहील असे मला वाटत नाही. तुम्ही मला सांगितलं मनला वश कर, पण हा मन खूप चंचल आहे. ये मन बड़ा चंचल है, कैसे तेरा भजन करूं, जितना इसे समझाऊं उतना ही मचल जाए, राधे तेरे चरणों की, श्यामा तेरे चरणों की. भगवंत म्हणतात, मनाला वश मध्ये कर. मनाला वश मध्ये केल्यानंतर समत्व बुद्धीने सर्वत्र कर्म केल्याने ते सगळे कर्म मला प्राप्त होतात. हे अर्जुना, हे तू कर. अर्जुन म्हणतो, दॅट्स ओके, ऑल राईट, आय विल डू इट. बट दिस मन, माझा मन, माय माइंड इज व्हेरी 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 डायसी. हा मन खूप चंचल आहे. तो नेहमी द्वंद्वांमध्ये अडकलेला असतो. या क्षणाला इथे आहे तर पुढचा क्षण येईपर्यंत तो अमेरिकेत बसलेला आहे. मी काय करू? माझं मन मानत नाही. तो मन चंचल आहे. चंचलत्वा स्थितम स्थिराम. कशा प्रकारे मी त्याला स्थिर करू? मला वाटत नाही की तो स्थिर होणार आहे. पुढे म्हणतो, कारण हे कृष्णा, हे मन मोठे चंचल आहे, क्षोभविणारे आहे, मोठे दृढ स्टबन. एखादा विद्यार्थी असतो ना, ऐकतच नाही, कितीही आपटा त्याच्या डोक्यात. असा हा मन आहे. प्रचंड बलवान आहे, ह्याची खूप ताकद आहे. बघा, ताकद तर खूप आहे सांगितल्यासारखं. घोड्याची ताकद खूप आहे, माणसापेक्षा जादा आहे. पण त्याला अंकुश लावलं, ते डोळ्याच्या समोर पट्टे लावले आणि त्याची लगाम हातात धरली तर तो घोडा नियंत्रणामध्ये येतो. तशाच प्रकारे हा मन खूप चंचल आहे, खूप बलवान आहे, शोभविणारा आहे, खूप दृढ आहे. हे भगवंता, त्याला वश करणे मी वाऱ्याला अडवण्याप्रमाणे अत्यंत कठीण समजतो. आपण वाऱ्याला पकडू शकतो का? नाही पकडू शकत. पकडू शकतो का? पण त्याच वाऱ्याला ट्यूब मध्ये टाकलं तर पाण्यामध्ये माणूस बुडतोय.
पाण्यामध्ये माणूस बुडतोय की नाही? पाण्यामध्ये बुडत असलेल्या माणसाला सांगितलं यत्र तत्र सर्वत्र वारा आहे, त्याला पकड आणि पाण्यामध्ये बुडू नको. होणार आहे का शक्य? त्याला त्या ट्यूब मध्ये असलेला वारा मदत करणार आहे का नाही? मग हे ट्यूब काय आहे? ट्यूब काय? वारा तर पकडायचा आहे, त्याचा आश्रय घेऊन बुडायचं नाहीये. मग हे ट्यूब काय? मग ते पुढे भगवंत सांगतात ट्यूब काय आहे? ज्या ट्यूब मध्ये हवा भरायची ते ट्यूब ते माध्यम आहे ज्याच्याने तुम्ही हवेला पकडू शकता. बरोबर आहे ना? आणि ते रिंग असते ना, लाईफ जॅकेट एक असतो का नाही? नाव मध्ये बघितले का नाही तुम्ही लोकांनी? मग ते लाईफ जॅकेट मध्ये वारा असतो, त्या रिंग मध्ये त्या ट्यूब मध्ये वारा असतो. मग वाऱ्याला पकडायचं असेल तर ट्यूब रूपी काहीतरी यंत्र पाहिजे. तशाच प्रकारे मनाला नियंत्रणामध्ये ठेवायचं असेल तर कुठल्या प्रकारचं यंत्र, काय प्रकारची पद्धती आपल्याला स्वीकारायला पाहिजे? अर्जुन विचारतो मी कसं करू? भगवंत म्हणतात श्री भगवान वाच असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम. तू खरं सांगतोय, मन हा अत्यंत चंचल आहे, आवरण्यासाठी अत्यंत कठीण आहे, यात काही शंका नाही. पण हे अर्जुना, देर आर टू वेज, दोन पद्धती आहेत ज्याच्याने तू या वाऱ्याला पकडू शकतो, या मनाला नियंत्रणामध्ये करू शकतो. अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य हे दोन मार्ग आहेत, हे दोन यंत्र आहेत, हे दोन तंत्र आहेत ज्याच्याने तू या मनाला ताब्यामध्ये ठेवू शकतो. एखादी कॉन्सेप्ट खूप अवघड आहे, वारंवार त्याचा अभ्यास केल्याने, वारंवार त्याचा सराव केल्याने पक्कवत. भगवंत म्हणतात अर्जुना, ज्या गोष्टीने मनावर ताबा मिळवला नाही, ज्या माणसाने मनावर ताबा मिळवला नाही, अशा पुरुषाला योग साधणे कठीण होते. ध्यान करा म्हणे, ध्यान करा. कसं ध्यान करणार आहे? पोटात तर भूक लागली, मनात तर 100 विचार आहे. स्वतःला पहिला मर्यादा आणण्याची आवश्यकता आहे, मनाला नियंत्रणामध्ये ठेवण्याची आवश्यकता आहे. भगवंत म्हणतात ज्याने मनावर ताबा मिळवलेला नाहीये त्या पुरुषाला साधन करणं कठीण आहे, अनुशासन आणणं कठीण आहे. ज्याने मन ताब्यात ठेवला आहे अशा त्याने प्रयत्नशील राहिल्याने साधन करणं शक्य होतं. प्रयत्नशील माणसाला साधनेने तो प्राप्त करणं शक्य आहे. मन ताब्यात ज्याचं नाही त्याच्यासाठी यत्न केलं, प्रयत्न केलं, साधन केलं तर मन ताब्यात येऊ शकतो. इच्छा असेल, दृढ भक्ती असेल तर भगवंत प्राप्त होतो. मन ताबा करणं काय मोठी गोष्ट आहे? पण तसं मोठी गोष्ट आहे. भगवंत म्हणतात मला मन माहिती आहे की मन चंचल आहे, ऐकत नाही. आईस्क्रीम खायची इच्छा करतो, बाहेर जेवायची इच्छा करतो, बोंबलत फिरायची इच्छा करतो, पिक्चर बघायची इच्छा करतो, जगाच्या व्यवहारिकतेमध्ये फसण्यासाठी आतुरतेने तो इच्छा करतो. मन प्रचंड बलवान आहे. पण भगवान म्हणतात अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. अभ्यास आणि वैराग्य यामध्ये दृढ असल्याने मन नियंत्रणामध्ये येतो. त्याला अर्जुन प्रश्न विचारतो. अर्जुन वाच, अर्जुन म्हणतो हे कृष्णा जनार्दना, जो योगावर श्रद्धा ठेवणारा आहे परंतु संयम नसल्यामुळे ज्याचे मन अंतकाळी योगापासून विचलित झाले, असा साधक योग सिद्धीला म्हणजे भगवत साक्षात्कारतेला प्राप्त न होता कोणत्या गतीला प्राप्त होतो? त्याने केलेले आधीचे सगळे प्रयत्न वाया जातात की काय? म्हणजे काय? ज्याने खूप तपश्चर्या केली पण अंत समय नेमका फायनल मॅचच्या वेळेस काय झालं? इंजुरी झाली. मग तो मॅच खेळू शकतो का? नाही. मग त्याची काय गती होते?
त्याला परफॉर्म करता येत नाही. या आयुष्यामध्ये शेवटचं आणि सगळ्यात मोठं मॅच मृत्यू आहे, जे अटळ आहे, कधी होणार हे माहित नाहीये. अटळ असलेल्या आपल्या प्रत्येकाच्या जीवनामधलं हे फायनल मॅच मृत्यू आहे. आणि त्या मृत्यूला यशस्वीपणे जिंकायचं असेल तर आपल्या मनावरती नियंत्रण असणं आवश्यक आहे. अंतसमयी भगवंताचं चिंतन न होता दुसऱ्या कुठल्याही प्रकारचं चिंतन झाल्याने आपली दुर्गती होणार आहे. शास्त्रांमध्ये वर्णन केलंय अंतमतीसो गती. मरत असताना माणसाच्या मनामध्ये जो विचार येतो त्याचप्रमाणे त्याची गती होते. श्रीमद भागवतम मध्ये अनेक कथा आहेत. जो आपल्या परिवारजनांचा विचार करत असतो पुन्हा काही काळानंतर त्याच परिवारामध्ये जन्माला येतो. म्हणून आपण म्हणतो ह्याचा चेहरा तर पणजोबांसारखा वाटतोय, ह्याची नाक तर आजी, पण आजीची आई तिच्यासारखी वाटते. त्याचं कारण हे आपले पितर आपल्या गर्भामध्ये पुन्हा जन्म घेत असतात. अंतमती सोगती, धनाची मती ठेवणारा साप बनतो असं शास्त्रांमध्ये भागवतम मध्ये वर्णन केलेलं आहे. फॉर एव्हरी सिंगल इनपुट देयर इज अ स्पेसिफाईड, मच स्पेसिफाईड आउटपुट. उगा केला तुक्का झाला असं नाही आहे. इट्स प्रूव्हन बियॉन्ड डाऊट. अनेक त्याच्या संबंधित कथा आहेत, वर्णन केलेलं आहे. अर्जुन विचारतो संयमी नसल्यामुळे ज्याचं मन अंतकाळी योगापासून भटकलेला आहे, विचलित झाला आहे, पेपरच्या आधी ज्याचा सराव झालेला नाही, रिव्हिजन झालेली नाहीये, त्याला मार्क पडतात की नाही? अर्जुन विचारतो त्याची काय गती होते? फर्स्ट येण्याऐवजी म्हणजे भगवत साक्षात्कार होण्याऐवजी त्याला दुसरं काय प्राप्त होतं? कुठल्या गतीला तो जातो? बघ अर्जुन पुढे म्हणतो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला, कारण मन चंचल आहे. अर्जुन प्रश्न करतो भगवत प्राप्तीच्या मार्गात मोहित झालेला व आश्रय रहित असलेला पुरुष, भगवंताच्या प्राप्तीसाठी जो त्या मार्गावरती प्रचंड पुढे गेलेला आहे पण अंतकाळी मोहित झालाय. अंतकाळी मोहित झाल्याने, फसवल्यामुळे, मायेच्या कारणामुळे तो आश्रय रहित झालेला पुरुष छिन्न भिन्न होतो आणि छिन्न विच्छिन्न ढगाप्रमाणे दोन्हीकडून भ्रष्ट होऊन जातो. त्याने जगाचे भोगही भोगले नाही आणि त्याला परमगती पण प्राप्त झाली नाही. मग त्या नाश पावतो की काय? नष्टभ्रष्ट होतो की काय? अर्जुन प्रश्न विचारतो. हे कृष्णा, जनार्दना, मधुसूदना, मुकुंदा, माधवा, गोविंदा, परमानंदा, हा माझा संशय तुम्हीच पूर्णपणे नाहीसा करू शकता, कारण तुमच्याशिवाय दुसरा हा संशय दूर करणारा मिळण्याचा संभव नाही. का? कारण आपल्या आधीचं, आताचं, नंतरचं, पुढचं, मागचं, वरचं, आतलं, बाहेरचं सगळं कोणाला माहितीये? भगवंताला माहितीये. कसं माहितीये? भगवंताने आत्मा नावाचा चिप आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये टाकून ठेवलाय. सगळ्याचं रेकॉर्ड ठेवते ते. आपल्याला सीसीटीव्ही आहे. कोणाला भ्या नाही तर नका बघा भ्या. वरनं कोण बघायला की नाही, इथनं सगळं चालू आहे. कंटिन्यू सर्व्हिलन्स. स्वतःला भ्यायला पाहिजे. अर्जुन म्हणतो अशा प्रकारे नष्टभ्रष्ट जो झाला त्याची काय गती होते? त्याचं कल्याण होतं की नाही? माझा संशय मिटवा. श्री भगवान वाच. श्री भगवंत सुंदर गोष्ट सांगतात. हे पार्था अर्जुना, त्या पुरुषाचा इहलोकातही नाश होत नाही आणि परलोकातही नाश होत नाही. कारण बाबा रे, आत्मबोधासाठी, आत्म उद्धारासाठी अर्थात भगवत प्राप्तीसाठी कर्म करणारा कोणताही मनुष्य अधोगतीला प्राप्त होत नाही. हे भगवंताचे वाक्य आहे. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्य विद्यते
नहीं कल्याण कृत कश्चित दुर्गतिम अदुर्गतिम तात गच्छति. कधीच तो दुर्गतीला प्राप्त होत नाही. कश्चित दुर्गतिम तात गच्छति. कशा प्रकारे त्याची दुर्गती होऊ शकते? दुर्गती होऊ शकत नाही. भगवंताच्या मार्गावरती चालणारा व्यक्तीची या जगामध्ये किंवा परलोकामध्ये कधीही त्याचा नष्ट भ्रष्ट होऊ शकत नाही. हे पल्लूमध्ये गाठ मारून ठेवलं पाहिजे. भगवंतामध्ये अंधविश्वासाची आवश्यकता आहे. भगवंत कधीच खोटं बोलत नाही. सगळ्या प्राणी मात्रांचं परम कल्याण करणारे भगवंत आहेत. भगवंताने ही ग्वाही दिलेली आहे, माझा भजन करणारा जो आहे मी त्याचं भजन करत असतो. आणि ज्याचा करता धरता तो आहे त्याचा कोणी काही बिघाडू शकत, त्याचा कोणी काहीच बिघाडू शकत नाही. भगवंत सांगतात इहलोकामध्ये किंवा परलोकामध्ये त्याचा कोणीही काही वाकडं करू शकत नाही. तो कधी नष्टभ्रष्ट होऊ शकत नाही. जानकी नाथ सहाय करे जब, जानकी नाथ सहाय करे जब, कौन बिगाड़ करे नर तेरो, जानकी नाथ सहाय. जानकी नाथ त्याचं कल्याण करणारे आहे. लक्ष्मी नारायण त्याचं कल्याण करणारे आहे. शिव पार्वती त्याचं कल्याण करणारे आहेत. कृष्ण राधा त्याचं कल्याण करणारे आहेत. तो नष्टभ्रष्ट कसा होऊ शकतो? या लोकामध्ये किंवा परलोकामध्ये कधीही नष्टभ्रष्ट होऊ शकत नाही. भगवंत ग्वाही देतात आणि प्रत्येक संताच्या चरित्रामध्ये आपल्याला हे पाहायला भेटतं. भगवंत चमत्कार घडवतो. आपल्या भक्ताला कधीच नष्टभ्रष्ट होऊ देत नाही. भगवंताचा हा शब्द आहे. भगवंत म्हणतात कोणी मला शिव्या घातले तरी चालतील, माझा अपमान केला तरी चालेल, पण माझ्या भक्ताला अपमान केलं तर चालणार नाहीये, त्याची खैर नाही. पुढे वर्णन करतात कुठल्याही लोकामध्ये त्याची दुर्गती होऊ शकत नाही. योग भ्रष्ट पुरुष पुण्यवानांना मिळणाऱ्या लोकांना अर्थात स्वर्ग आदी उत्तम लोकांना जाऊन तेथे पुष्कळ वर्षे राहून नंतर शुद्ध आचरण असणाऱ्या श्रीमंतांच्या घरामध्ये जन्म घेतो. आपण कुठल्या खानदानामध्ये जन्मणार आहोत हे आपल्या पूर्वकर्मांमुळे ठरतं. चांगला अभ्यास केला तर चांगला पॅकेज भेटणार आहे. गबाळ धंदे केल्याने नोकरीचे वांदे होणार आहे. चांगले कर्म करणारा हा जरी अंतकाळी भगवंताचा स्मरण नाही झाला तरी उच्च लोकांना तो प्राप्त होतो. तिथले भोग संपल्यानंतर पुन्हा चांगल्या घरामध्ये या धरती तलावरती जन्मतो. जशी अंतवती राहते तशीच गती होते. एक शेतकरी होता. शेतकरी भगवंताला खूप मानत होता. एकदा नारदजी मध्ये आणि भगवान श्रीमन नारायण मध्ये बोलता बोलता नारदजी म्हणले भगवंता तुमचं स्मरण कोण करणार नाही, तुमचं कोण ऐकणार नाही, सगळा जग तुम्हाला भजत असतो. भगवान म्हणतात नाही रे, हे सगळे माणसं मायेच्या अधीन आहे. ते मायेमध्ये अडकलेले आहेत. मायेमध्ये अशा प्रकारे अडकलेले की बोलायचं काम नाही. मायेमध्ये अडकलेले आहेत. नारद म्हणतात नाही नाही भगवंता, आय विल टेल यू, आय विल शो यू, आय विल प्रूव्ह टू यू. भगवान म्हणतात ओके गो अहेड. नारदजी धरती तलावर येतात त्या शेतकऱ्याकडे. शेतकरी प्रचंड कष्टाळू असतो, खूप मेहनत करतो, आपला परिवार चालवत असतो. शेतकरी म्हणतो
शेतकरीकडे नारदजी येतात. नारदजी आल्यानंतर नारदजी म्हणतात, चल तुला वैकुंठपती भगवान श्रीमन नारायणचं तुला मी दर्शन घडवतो. दर्शन घडवतो म्हटल्यानंतर तो काही येत नाही. तो काय म्हणतो, मला जरा काम आहे, वायफाय बंद करा. तो काय म्हणतो, मला जरा काम आहे. काय काम आहे, तर माझे मुलं बाळ खूप छोटे छोटे आहेत, मी त्यांना सोडून येऊ शकत नाही. भागवत मधली कथा बरं काही, मी त्यांना सोडून येऊ शकत नाही. सोडून येऊ शकत नाही म्हटल्यानंतर काय होतं, हे जरा मोठे झाले, त्यांच्या मार्गाला लागले, मग मी काय करतो, मग मी येतो तुमच्यासोबत. काही वर्ष संपली. काही वर्ष संपल्यानंतर नारदजी पुन्हा येतात. म्हणतात, चल आता चल तुला वैकुंठपती नारायणाचं दर्शन घडवतो. म्हणे आता माझे मुलं मोठे झाले, आपापल्या कामधंद्याला लागले, आता मला त्यांचे लग्न करायचे, माझ्यावरती खूप जबाबदारी आहे. नारदजी म्हणतात, चल कोई बात नाही, फिर आएंगे. काही वर्षानंतर पुन्हा येतात. तोपर्यंत त्याला नातीगोती झालेले असतात. नातीगोती झालेले असतात. नारदजी म्हणतात, चल आता चल. म्हणे नाही, माझी नातीगोती लहान आहे. हे बघा, एक खांद्यावर बसलाय, गोदीत बसलाय, डोक्यावर टपली मारत आहे, छोटी छोटी नातवंड आहे, यांना कोण बघणार. माझे मुलं काम धंदा करण्यामध्ये व्यस्त आहे, शेती करण्यामध्ये व्यस्त आहे. नारदजी म्हणतात, ठीक आहे. असं करता करता त्याचे नातवंडही मोठे होतात. अंत समय जवळ येतो. तो म्हणतो, घरामध्ये कोण नसतं, माझ्या मुलांनी जे धन कमवलंय त्याची मला रक्षा करायची आहे, अजून तर खूप शेती करायची, खूप काम करायचंय, खूप काम करायचंय. असं म्हणतो. नारद म्हणतो, जाऊ दे, तुझ्या नशिबातच नाही, खूप काम करायचंय, खूप शेती करायची आहे, अशी मनामध्ये इच्छा ठेवून तो एके दिवशी रामकृष्ण हरी होतो. रामकृष्ण हरी झाल्यानंतर मनामध्ये अंतसमयी त्याच्या मनामध्ये शेती होती, कामधंदा होता, म्हणून पुढचा जन्म त्याला बैल म्हणून भेटतो. बैल रूपाने भेटल्यामुळे त्याच्याच घरामध्ये जन्माला येतो. आता त्याच्या मुलांना माहित नाहीये की आमचाच बाप बैल म्हणून आलाय. त्या बैलाला हन हन हनतात, चल रे बैला चल, शेती कर, नांगर कर, हे कर, हन हन हनतात. तो पण गरीब बिचारा, माझी मुलं आहे, त्याला माहित नाहीये मी बैल आहे, मी यांचा बाप आहे. माझी मुलं, यांना कळत नाही, जाऊ दे, मार खाऊन घेतो, जास्त कष्ट करतो, कमी खातो, जास्त कष्ट करतो. का कष्ट करतो, माझ्या मुलांना मी जास्तीत जास्त, जोडीदार बैलापेक्षा जास्त कष्ट करतो, कमी खातो, माझ्या मुलांचा जास्तीत जास्त फायदा व्हायला पाहिजे. असं करत असता याच स्थितीमध्ये खूप धन होतो, मुलं प्रचंड धनवान होतात. धनवान झाल्यामुळे त्याच्या मनामध्ये भीती निर्माण होते. अरे एवढं कष्ट केलंय, कष्टाने एवढा घाम काढून पैसा कमवलाय, रक्ताचं पाणी केलंय, हा धन सुरक्षित असला पाहिजे, माझ्या मुलांच्या धनवरती कुठल्या चोरांनी नजर नाही टाकली पाहिजे. असं करत करत मनामध्ये धनाचा विचार ठेवून बैल मरतो. मनामध्ये धनाचा विचार करून अंतसमयी धन मनामध्ये आणून मरत असल्यामुळे पुढच्या जन्मामध्ये साप म्हणून जन्माला येतो. ज्या खोलीमध्ये तिजोरी असते, ज्या खोलीमध्ये तिजोरी असते, त्या तिजोरीच्या खोलीमध्ये जाऊन त्या तिजोरीवरती नागोबा म्हणून तो बसतो. कोणी चोर चोरी करायला येऊ नये, कोणी चोर चोरी करायला येऊ नये, मी माझ्या मुलांचा धन सुरक्षित ठेवणार आहे. नारदजी येतात, म्हणतात, बैल झालं, आता साप म्हणून जन्माला आला, चल तुला वैकुंठपती भगवंताचं दर्शन करायला घेऊन जातो. नाही म्हणे, मी धनाची रक्षा करायसाठी थांबतोय. नारदजी म्हणतात, आता माझा पेशन्स संपलं, तुझ्याच मुलांकडनं तुला पिटवतो. आणि त्या तिजोरीवाल्या खोलीमध्ये आवाज केले असता सगळेजण तिकडे येतात. साप आहे बघितल्यानंतर काठीने बडवून बडवून पळून टाकतात.
नारदजी भगवंताकडे येतात. भगवान म्हणतात, क्यों क्या हुआ नारद जी, कोण हमारा भजन कर रहा है? म्हणे नाही देवा, आम्हीच तुमचा भजन करतो. सगळेजण या मायेच्या अंतर्गत फसलेल्या, अंतमती जशी असणार आहे तशीच गती होणार आहे. आणि अंतसमयी भगवंताचं स्मरण होण्यासाठी त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे. आयुष्याच्या शेवटच्या मॅच मध्ये मला स्टेडियमच्या बाहेर 6 मारायचं असेल तर आयुष्यभर मला त्याची प्रॅक्टिस करावी लागणार आहे, नॉकिंग करावी लागणार आहे. अंतसमयी भगवंताचं स्मरण होण्यासाठी सतत नामजप करण्याची आवश्यकता आहे. सगळ्या कर्मांना भगवंतामध्ये सुपूर्द करण्यासाठी आवश्यकता आहे. मी अभ्यास का करतोय? चांगला अभ्यास केल्याने, चांगला नोकरी धंद्याला लागल्याने, धन मिळवल्याने मला भगवंताची जास्त सेवा करायला भेटणार आहे. मला संतांची जास्त सेवा करायला भेटणार आहे. ज्या लोकांना गरज आहे मला त्यांना जास्त धन देता येणार आहे. म्हणून मला चांगला अभ्यास करायचा आहे, म्हणून मला जास्त पैसा कमवायचा आहे. 5-5 कोटीचे बंगले बांधून राहायसाठी नाही करायचे. प्रत्येक कर्माला भगवंतामध्ये सुपूर्त केल्याने अंतसमयी भगवंताचं स्मरण येणार आहे. आणि श्रीमद भागवतम मध्ये तर भगवंताने हे वर्णनही केलंय. जो व्यक्ती जीवनभर माझा भजन करतो, अंतसमयी मी त्याला घ्यायला येतो. आपल्या सर्वांना तो प्रसंग माहिती आहे. कुठला प्रसंग? त्याच्या मुलाचं नाव तो नारायण ठेवतो. अंतसमयी आयुष्यभर प्रचंड पाप केलं, व्यभिचार केलं, मुलाच्या मोहामध्ये नारायण नाव घेणाऱ्या त्या अजामिनची जर सद्गती होऊ शकते तर आपला कल्याण का बरं होणार नाही? पापी हूं या कपटी हूं, जैसा भी हूं तेरा हूं. कसा असेल मी तुझा आहे भगवंता, ही भावना ठेवण्याची आवश्यकता आहे. भगवंत म्हणतात, अशा त्या नष्ट भ्रष्ट कधी होऊ शकत नाही. उत्तम लोकांना प्राप्त होऊन पुष्कळ वर्षे तिथे व्यतीत करून श्रीमंताच्या घरामध्ये तो येतो. श्रीमंताच्या घरामध्ये जन्म घेणारा, मग आपण काय म्हणतो, बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. त्याच्या मागच्या जन्माचे कर्म चांगले होते म्हणून बॉर्न विथ अ सिल्वर स्पून. कोण ठरवतं? आपले कर्म ठरवतात आपण कुठल्या घरामध्ये जन्मणार आहोत. आपले कर्म ठरवतात आपली गती काय व्हायची. आपल्याला माहित असो किंवा नसो, आपल्यासाठी आपले कर्मच आपले कारणीभूत असतात. पुढे वर्णन करतात, दोन गती होऊ शकतात. उच्च लोकांना प्राप्त होऊन चांगल्या श्री वैष्णवाच्या धनाढ्य घरामध्ये तो जन्माला येतो, किंवा वैराग्यशाली पुरुष त्या लोकांना न जाता ज्ञानी योग्यांच्या घरी, ऋषी मुनींच्या घरी त्या कुळामध्ये तो जन्माला येतो. आपण कुठल्या कुळामध्ये जन्माला येतोय, कुठल्या वर्णामध्ये जन्माला येतोय, याच्यासाठी आपले आपले कर्मच जबाबदार आहेत. तिथे बसलेला कोणी गणित घालत बसला नाही, हा माझ्या जवळचा आहे, हा माझ्या लांबचा आहे. त्याला सगळे समान आहे. लेले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा, पांडुरंगा पंढरीनाथा, उसे है सभी समान विठ्ठल पांडुरंगा. भगवंत म्हणतात, या प्रकारे तो जन्म घेतो. तो या जगात निसंशयपणे अत्यंत दुर्मिळ आहे. वैराग्य रूपी जन्म घेणारे असे ते असतात. आता या दोन गतींमध्ये सांगितलेलं आहे की जो पहिला चांगल्या घरामध्ये श्री वैष्णवांच्या ठिकाणी संपन्न घरामध्ये जन्माला येणारा तो शरीरात संग्रह केलेल्या बुद्धी संयोगाला
म्हणजे समत्व बुद्धी रूप योगाच्या संस्कारांना अनायासपणे प्राप्त होतो. चांगल्या घरामध्ये जन्माला येतो त्याच्या आधी जे कर्म संस्कार चांगले झालेले असतात, अंतमती त्याची गती बिघडलेली आहे, अंतक्षणी त्याची मती बिघडली आहे, त्यामुळे त्याची दुर्गती झाली आहे. असा तो माणूस, त्याचे पूर्व संस्कार त्याच्या सोबत येतात आणि त्यांच्या संयोगाने समत्व बुद्धी रूप योगाच्या संस्काराने अनायास त्याला ते संस्कार प्राप्त होतात. हे कुरुनंदन अर्जुना, त्यांच्या प्रभावाने तो पुन्हा परमात्माच्या प्राप्तीसाठी, त्या सिद्धीसाठी पूर्वीपेक्षा अधिक प्रयत्नशील होतो. ते बंद करून टाका, साईडला ठेवून टाका. भगवंत म्हणतात, संपन्न घरामध्ये जन्माला येणारा अशा प्रकारे आधीच्या ज्ञान संयोगामुळे एकत्रित संस्कारांमुळे आधीपेक्षा जादा प्रयत्नशील असतो. प्रयत्नशील असणारा तो श्रीमंतांच्या घरात जन्म घेणारा योग भ्रष्ट आणि पराधीन असला तरी त्या पहिल्या जन्माच्या अभ्यासामुळे निशंकपणे भगवंताकडे आकर्षिला जातो. तसेच समबुद्धी रूप योगाचा जिज्ञासू देखील वेदाने सांगितलेल्या सकाम कर्मांच्या फळांना ओलांडून जातो. भगवंत म्हणतात, आधीच्या संस्काराच्या संयुक्त विद्यमानाने तो या जन्मामध्ये जादा प्रयत्नशील होतो. पुढे म्हणतात, प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी तर मागील अनेक जन्मांच्या संस्कारांच्या जोरावर याच जन्मात पूर्ण सिद्धी मिळवून सर्व पापांपासून मुक्त होऊन तात्काळ परमगतीला प्राप्त होतो. दोन गती सांगितलेल्या आहेत, दोन मार्ग सांगितलेले आहेत. देयर कॅन बी टू फेट्स. वन फेट where you are born in a good संपन्न family, full fledged, full and fully enriched, सर्व प्रकारे चांगला असलेला परिवार. आपण आज चांगल्या घरामध्ये जन्माला आलो, ते प्राप्त करण्यासाठी आपण काय प्रयत्न केला या जन्मात. आपले आई वडील आपल्याला सगळी सोय करतात, पण अशा वैभव संपन्न परिवारामध्ये जन्माला येण्यासाठी या जन्मामध्ये आपण काय प्रयत्न केलाय. भगवंत म्हणतात, ज्याने अभ्यासाची बाजू घेतलेली आहे अशा त्याचं चांगल्या श्री वैष्णव वैभव संपन्न घरामध्ये जन्म होतो. आणि ज्याने वैराग्याचा आश्रय घेतलेला आहे, मनाला ताब्यात करण्यासाठी त्याचा योग भ्रष्ट झाला तरी पुन्हा तो उच्च कुळांमध्ये साधू संतांच्या घरामध्ये तो जन्माला येतो. आणि अनंत जन्माचा त्याचा योग बळ इतका जास्त असतो की तो याच जन्मात मुक्त होऊन जातो. वैभव संपन्न घरामध्ये जन्माला येणारा असा तो भगवंत म्हणतात आधीपेक्षा जास्त प्रयत्नशील होतो. त्यामुळे प्रत्येक गोष्टीसाठी भांडण करून हा जन्मच आपलं सर्व काही आहे, याच्या पुढे मागे काहीच नाही, याच्यामध्ये सगळा अनुभव घ्यायचा आहे, याच्यामध्ये सगळी गोष्ट प्राप्त करायची आहे, अशी बुद्धी ठेवले असता नाना प्रकारचे संशोधन करण्यात येतात. हे मागासवर्गीय आहे, उच्च वर्गीय आहे, शास्त्राच्या मर्यादेमध्ये राहिल्याने असल्या कुठल्याही प्रकारची सोय करायची गरज पडत नाही. शास्त्र संमत पद्धतीने जगणाऱ्यासाठी माहित असतं की आज माझी जी गती आहे ती कशामुळे आहे. या तत्वज्ञानाच्या ज्ञानाचा अभाव असल्यामुळे, या तत्वज्ञानाची बुद्धी नसल्यामुळे माणूस नाना प्रकारचे खोटे यत्न करतो आणि या इहलोकामध्ये अनावश्यक असा संघर्ष करतो. वैभव संपन्न घरामध्ये जन्मणे हे आपले पूर्व संस्कार आहेत. ऋषितुल्य परंपरेमध्ये जन्माला येणे आपले पूर्व संस्कार आहे.
आपण या पद्धतीच्या वातावरणामध्ये जन्माला आलो हे आपल्या पूर्वजन्मांचे पूर्वसंचित कर्मांचा प्रभाव समजावे. हे भगवंत म्हणत आहेत, मी नाही. पुढे वर्णन करतात, प्रयत्नपूर्वक अभ्यास करणारा योगी याच जन्मामध्ये परमगतीला प्राप्त होतो. पुढे म्हणतात, तपस्याहून योगी श्रेष्ठ आहे. जे तपस्वी आहेत तपस्व्यांहूनही योगी श्रेष्ठ आहेत, कर्मयोगी श्रेष्ठ आहेत, ज्ञानयोगी श्रेष्ठ आहेत, ध्यान योगी श्रेष्ठ आहेत. शास्त्रज्ञानहूनही तो श्रेष्ठ मानला गेलाय. जे शास्त्रकार आहेत, जे तपस्वी आहेत, त्याच्यापेक्षा कर्मयोगी प्रयत्नशील माणूस भगवत प्राप्तीसाठी समत्व बुद्धीने प्रयत्न करणारा श्रेष्ठ मानलेला आहे. पुढे म्हणतात, आणि सकाम कर्मे करणाऱ्याहूनही योगी श्रेष्ठ आहे. म्हणून हे अर्जुना, तू योगी हो. तस्मात् योगी भव अर्जुन. हे अर्जुना, अशा प्रकारचा योगी हो. सर्व योग्यातही जो श्रद्धावान योगी आहे, आपण मध्ये पाहिलं होतं, शंका रहित आणि श्रद्धा सहित. जो भगवंतामध्ये शंका ठेवत नाही, त्याच्या वचनामध्ये शंका ठेवत नाही आणि श्रद्धायुक्त असतो, तो सगळ्या कर्मांमधून मुक्त राहतो. कारण त्याला माहिती आहे सगळी लीला. आणि ज्याला माहित नाही तो त्याच्यावर आरोप कर, याच्यावर आरोप कर, स्वतःला आरोप कर, देवाला आरडाओरडा कर. अशा प्रकारे अज्ञानामध्ये दुःखांना प्राप्त होतो. भगवंत म्हणतात, हे अर्जुना, तू योगी हो. सर्व योग्यातही तो श्रद्धावान योगी माझ्या ठिकाणी अंतरात्म्याला स्थापन करून मला अखंड भजतो, तो योगी मला सर्वात श्रेष्ठ आहे. कर्तव्य कर्मांना करता सर्व कर्तव्य कर्मांना माझ्यामध्ये सुपूर्त करतो. कुठल्याही प्रकारच्या कर्तापणचा भान ठेवत नाही, ममत्वाची भावना ठेवत नाही, फळाची अपेक्षा ठेवत नाही. असा तो अंतरात्म्यामध्ये मला स्थापन करून अखंडपणे भजतो, तो मला सर्वात श्रेष्ठ वाटतो. भगवंत म्हणतात, तो मला अत्यंत श्रेष्ठ वाटतो. अशा प्रकारचा योगी सगळ्यात जास्त श्रेष्ठ आहे. या प्रसंगामध्ये कशा प्रकारे पुनर्जन्माची गोष्ट होते, अंतमतीसो गती कशी होते, चांगल्या कुळामध्ये तो कसा जन्माला येतो, योगी म्हणून, ब्राह्मण म्हणून उच्च कुलांमध्ये कसा जन्माला येतो, याची कथा आपण श्रीमद भागवतम मधल्या जे प्रचंड विद्वान आहेत अशा जडभरत राजाच्या कथेच्या अंतर्गत उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि ते पाहून मग ज्ञान विज्ञान योगाला आपण सप्तम अध्यायाला उद्या आरंभ करणार आहोत. आज षष्ठम अध्यायाची पूर्ती होते. आत्मसंयम कशा प्रकारे ठेवलं पाहिजे, आत्मसंयमी पुरुषांचे काय लक्षण असतात, योगारूढ असे आत्मसंयम लोक कसे असतात, किंवा योगारूढ होण्यासाठी कशा प्रकारे आत्मसंयमाचं माणसाने वर्ण केलं पाहिजे. मग ध्यान योगामध्ये स्थित असलेला व्यक्ती कशा प्रकारे असतो आणि मनाचं ज्याने नियंत्रण केलेलं आहे, ताबा केलाय, तो कसा असतो, मनाचं नियंत्रण केल्याने काय होतं, न केल्याने काय होतं, ही सगळी चर्चा आपण पाहिलेली आहे. जो योग भ्रष्ट झालेला आहे, अंतसमयी ज्याचं मन विचलित झालेला आहे, अशा त्याची कशी गती होते, तो कुठल्याही प्रकारे इहलोक परलोकात नष्टभ्रष्ट होत नाही, ही भगवंत ग्वाही देतात. आणि त्याची पुढे काय गती होते याची चर्चा केली आहे. आणि मग पुन्हा म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा माणूस परीक्षेमध्ये फेल झाला, नापास झाला, तर डायरेक्ट त्याला पुढच्या परीक्षेत बसावं लागत नाही. त्याच्यासाठी सप्लिमेंटरी एक्झाम असते, विंटर सेशन किंवा समर सेशन, ऑड बॅच असते. त्याच प्रकारे भगवंताला अंत समयीमध्ये मन भटकल्यामुळे प्राप्त नाही झाला तरी पुन्हा एखाद दुसरा जन्म जादा घेऊन कशा प्रकारे तो भगवंताला प्राप्त होतो, आधीचे संस्कार दृढ होऊन
ज्ञान आणि भक्ती कुठल्या दिवस व्यर्थ जात नाही आणि कशा प्रकारे पुढच्या जन्मामध्ये तो पुन्हा एकदा जादा जोमाने अभ्यास करून किंवा जादा जोमाने भगवंतामध्ये रत होऊन कशा प्रकारे भगवत प्राप्तीला प्राप्त होतो, कशा प्रकारे जीवनाच्या उद्दिष्टाला अव्वलरित्या तो जगतो, हे भगवंत सांगतात. आणि याच्या संदर्भात जडभरत महाराजांची कथा आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहूयात. तत्पश्चात ज्ञान विज्ञान सप्तम अध्यायाची चर्चा करूयात. ओम तत्सदिति श्रीमद भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्री कृष्ण अर्जुन संवादे आत्मसंयम योगो नाम षष्ठोध्याय. ओम तत्सदिति. ओम शांती. नारायण. आता गीताजीची आरती होईल, त्याच्यानंतर भारत मातेची आरती होईल. मग आजच्या सत्राला आपण विराम करूयात. ओम शांती. नारायण. मी सर्वांना विनंती करतो आरतीसाठी पुढे यावं. जय भगवद गीते मैया, जय भगवद गीते. हरिय कमल विहारिणी, हरिय कमल विहारिणी, सुंदर सुपुनीते. ओम जय भगवद गीते. कर्म सुमर्म प्रकाशिनी, कामासक्ति हरा, तत्त्वज्ञान विकासिनी, विद्या ब्रह्म परा. ओम जय भगवद गीते. निश्चल भक्ति विधायिनी, निर्मल मलहारी, शरण रहस्य प्रदायिनी, सब विधि सुखकारी. ओम जय भगवद गीते. राग द्वेष विदारिणी, कारिणी मोद सदा, भव भयहारिणी दारिणी, परमानंद प्रदा. ओम जय भगवद गीते. आसुर भाव विनाशिनी, नाशिनी कमलजनी, दैवी सद्गुणदायिनी, हरिरसिका सजनी. ओम जय भगवद गीते. समता त्याग सिखावनी, हरिमुख की वाणी, सकल शास्त्र की स्वामिनी, श्रुतियों की रानी. ओम जय भगवद गीते. दया सुधा बरसावनी, मातु कृपा की जय. हरि पद
सोए सोए चरण को रत्ना कर धोए धोए देवता कण कण में छाए छाए वेद के जन ज्ञान के कण करे आनंद शस्य श्यामल ऋषि जननी की जगत की भाग विधाता की आरती भारत माता की जगत की भाग विधाता की जगत से यह लगती न्यारी न्यारी बनी है इसकी छवि प्यारी प्यारी ये दुनिया झूम उठे सारी सारी देख के झलक झुकी है पलक बड़ी है ललक कृपा पर से जहाँ दाता की जगत के भाग विधाता की आरती भारत माता की जगत के भाग विधाता की पले जहाँ रघुकुल भूषण राम राम श्री राम बजाए बंसी जहाँ घनश्याम घनश्याम जहाँ पद पद पर तीरथ धाम अनेकों पंथ सहस्त्रों संत विविध सदगंध सगुण साकार जगत माते जगत की भाग विधाता की आरती भारत माता की जगत की भाग विधाता की गोद गंगा जमुना लहरे लहरे ओ भगवा पहर पहर पहरे पहरे तिरंगा लहर लहर लहरे लहरे लगे हैं घाव बहुत गहरे गहरे हुए हैं खंड करेंगे अखंड यत्न है चंड सर्व मंगल वत्सल माते जगत की भाग विधाता की आरती भारत माता की जगत की भाग विधाता की बढ़ाया संतों ने सम्मान सम्मान किया वीरों ने जीवन दान हिंदुत्व में निहित है प्राण चलेंगे साथ हाथ में हाथ उठा कर माथ शपथ की दादो माता की जगत की भाग विधाता की आरती भारत माता की जगत की भाग विधाता की आरती भारत माता की जगत की भाग विधाता की धर्म की जय हो, अधर्म का नाश हो, प्राणियों में सद्भावना हो, विश्व का कल्याण हो। बोलो सनातन हिंदू वैदिक धर्म की जय, अखंड भारत की जय, गौ माता की जय, भारत माता की जय, आज के आनंद की जय, डिकोड गीताजी टू कोल्ड लाइफ संकल्प की जय 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 जय। या छोटू